मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या तरी आता कशा पद्धतीने समर हा अर्पिताला सडेतोड उत्तर देणार, तर दुसऱ्या बाजूला स्वानंदी ही अर्पिताची सगळी मस्ती जिरवणार। आता नेमकं काय घडतं आणि अर्पिता असं काय करते ज्यामुळे सगळेच अर्पितावरती रागवतात, हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता स्वानंदीच्या वडिलांचा वाढदिवस हा अगदी उत्तम आणि छान पद्धतीने साजरा करून झालेला असतो। सगळेच जण आता आनंदाने घरी जायला निघालेले असतात। घरी आल्याच्या नंतर इकडे आता सगळे अर्पिता वगैरे बसलेले असतात हॉलमध्ये आणि त्यावेळी आता अर्पिता लगेचच बोलायला सुरुवात करते, हल्ली दादा बाहेरच्या लोकांसाठी खूपच जास्त करायला लागलाय। त्यावर आता लगेच इकडे मल्लिका तिला म्हणते, म्हणजे ग अर्पिता तुला काय म्हणायचं आहे? त्यावर मग अर्पिता म्हणते, म्हणजे व्याह्यांसाठी ग, याआधी माझंही लग्न झालं होतं या घरात, मी सुद्धा या घरची सासरवशीणच होते, पण माझ्या घरच्यांसाठी माझ्या सासरच्यांसाठी दादाने कधी एवढं केलं नाही जेवढं आता अधिराच्या सासऱ्यांसाठी केलं। अधिरांच्या सासऱ्यासाठी त्याने एवढं मोठं म्युझिकचं कॉन्सर्ट ठेवलं, एवढा मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला, पण माझ्या सासऱ्यांसाठी कधी एक फूल नाही, फुलाची पाकळीसुद्धा केली नाही, किंबहुना माझ्या सासऱ्यांचा तर वाढदिवसही दादाला माहीत नसेल। त्याबरोबर मग आता लगेचच समर हा म्हणू लागतो, जरा अर्पिता शांत बस, पण अर्पिता काही ऐकत नसते। मग अधिरा बोलू लागते, अर्पिता गप्प बस, उगाचच्या उगाच भांडण उकरून काढू नकोस हा, आणि माझे बाबा ते डिझर्व करतात। त्याबरोबर मग आता अर्पिता म्हणते, म्हणजे माझे सासरे डिझर्व करत नाहीत का? त्याबरोबर मग आता लगेचच समर म्हणतो, एक मिनटं, ते अर्पिताचे सासरे आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे, ते स्वानंदीचे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं आहे। स्वानंदीने माझी आणि आनंदची मैत्री वाचवण्यासाठी किती एफर्ट्स घेतले, तिने माझ्यासाठी आणि आनंदसाठी पुरावे वगैरे गोळा करून माझ्यासमोर सगळं सिद्ध करून दाखवलं, मला आणि आनंदला पुन्हा एकत्र येता यावं यासाठी आयडिया दिली। तुम्हाला कोणालाही असं वाटलं नाही का की माझं डोकं फिरलं आहे? पण तुम्ही तर विचार करायला हवा होतात ना, आनंदला तुम्हीसुद्धा सगळे एवढ्या वर्षांपासून एवढ्या दिवसांपासून ओळखता, तुम्हाला कोणाला असं का वाटलं नाही की आनंद आपल्या स्वतःच्या घरामध्ये कधी चोरी करू शकत नाही, आनंद असं नाही वागू शकत? का नाही बोललात तुम्ही कोणी? त्यावर मग मात्र आता सगळेच गप्प असतात। स्वानंदी म्हणते, माफ कर अर्पिता, खरं तर तुम्हा बहीण भावंडांच्यामध्ये मी पडायला नको, पण आता तू माझ्या बाबांवरून बोलतेस म्हणून मला मध्ये बोलावंच लागेल आणि मी मध्ये बोलेनच। मला एक गोष्ट सांग, जितकं आजपर्यंत राजवाड्यांनी अधिरासाठी केलं आहे तितकंच सगळं तुझ्यासाठी केलं आहे ना? नाही म्हणजे तुझ्या लग्नाच्या आधी मी या घरात नव्हते, त्यामुळे तुझं लग्न कसं झालं, किती थाटामाटात पार पडलं, हे सगळं मला माहीत नाही आहे, पण आता जेव्हापासून माझं लग्न झालं आहे आणि मी या घरात आली आहे ना, तेव्हापासून तरी मी बघते की समर प्रत्येक गोष्ट अगदी तुम्ही लोक मागण्याआधी तुमच्या हातात आणून देतात। एवढंच सगळं असूनही तुला अजून काय हवं आहे अर्पिता? अगं तुझ्या सासरकडच्यांसाठी केलं नाही असं तुझं म्हणणं आहे, पण तुझ्या सासरकडच्यांसाठी काही करण्यासाठी किंवा तुझ्या सासरच्या गोष्टी माहीत असण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी आधी तू सासरी गेली तर पाहिजेस ना, सासरी नांदायला तर हवी आहेस तू। त्याबरोबर अर्पिता म्हणते, एक मिनटा, या गोष्टींमध्ये तुला पडण्याची गरजच नाही आहे स्वानंदी, या गोष्टी माझ्या घरच्या आणि माझ्या पर्सनल आहेत, त्यामुळे उगाचच्या उगाच या सगळ्यात इंटरफेअर करू नकोस। काय आहे कसं आहे तुला काहीही माहीत नाही आहे। स्वानंदी म्हणते, एक्झॅक्टली, बरोबर, तेच तर मलाही म्हणायचं आहे, काय आहे कसं आहे हे मला काही माहीत नाही आहे। तसंच आज समरनी माझ्या बाबांचा वाढदिवस एवढा छान थाटामाटात का साजरा केला याचं कारणही तुला माहीत नव्हतं ना? मग पहिलं ते विचारायचं होतंस आणि मग बोलायचं होतंस, आणि जरी ते अधिराचे सासरे आहेत म्हणून समरने त्यांच्यासाठी हे सगळं केलं असतं ना, तरीसुद्धा चाललंच असतं। अर्पिता, समरने तुला तुमच्या तोलामोलाचा श्रीमंत नवरा करून दिला आहे, तरीसुद्धा तू त्याच्याबरोबर नांदत नाही, तरीसुद्धा तुझी मुलगी, तुझे एवढे चांगले सासू सासरे, एवढं चांगलं कुटुंब, एवढा चांगला नवरा, हे सगळं सोडून तू इकडे आपल्या घरी राहतेस। पण अधिराचं तसं नाही आहे। अधिरा, माझा भाऊ तिला बोललासुद्धा नव्हता की मी तुला डिवोर्स देणार आहे, त्याने डिवोर्सची नोटीस पाठवलीच नव्हती, गैरसमजातून ते सगळं घडलं होतं, तरी ती आत्महत्या करायला निघाली। हे म्हणतात खरं प्रेम, अशी म्हणतात माणसांवरची जीव लावण्याची पद्धत। अधिरा एवढ्या श्रीमंत ऐश्वर्यात वाढलेली आहे तरीसुद्धा ती सासरी जाऊन राहिलीस ना, माझे आई बाबा, माझी फॅमिली मिडल क्लास आहे, तरी तिला जमत नसतानाही, सुरुवातीच्या काळात तिला त्रास होत असतानाही तिने ॲडजस्टमेंट केलीस ना, तसं तू काही केलं आहेस का आजपर्यंत? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अर्पिताचा आवाज वाढू लागतो। अर्पिता म्हणते, हे बघ स्वानंदी, तू आमच्या घरच्या गोष्टींमध्ये। त्याबरोबर लगेचच आता मल्लिका म्हणते, बास 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 अर्पिता, बास कर, अगं किती वेळ बडबड 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 चालूच ठेवणार आहेस ग तू? हां,
तुला काही अक्कल वगैरे आहे का नाही? मोठ्या भावाच्या बायकोशी या अशा पद्धतीने बोललं जातं का? मोठी आहे ना ती तुझ्यापेक्षा. मग आणि ती जे बोलते त्यामध्ये काहीही गैर नाही आहे. तू इतके दिवसात कधीतरी तुझ्या सासरी गेली आहेस का? सासरी जाऊन राहिली असतीस ना, मग कळलं असतं तुला तिकडे काय आणि कसं वातावरण असतं ते. प्रत्येक वेळी उगाचच्या उगाच वाद घातलाच पाहिजे असं काही नाही आहे. त्याबरोबर आता अर्पिताला आणखीनच राग येतो. अर्पिता म्हणते, 1 मिनटं मॉम, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तू मला कसला दोष देतेस? तू ह्या स्वानंदीला ओरड ना, ह्या स्वानंदीला सुनाव ना, तिला बोल ना. मी ह्या घरची मुलगी आहे. मी या घरात राहायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. ही स्वानंदी कोण आहे मला विचारणारी आणि मला सांगणारी? ही या घरची सून आहे. मग बाहेरून आली आहे ही या घरात. त्याबरोबर मग आता लगेचच मल्लिका तिला म्हणत असते, 1 मिनटं अर्पिता, ती बाहेरून वगैरे आलेली नाही आहे, समजलं? हे घर तिचं आहे. तू या घरची मुलगी आहेस, ती या घरची सून आहे. आता हे घर कायमचं तिचं झालं आहे, समजलं? तू जा बरं पहिले आतमध्ये. त्याबरोबर मग आता अर्पिता रागारागात आत जाते. तसा तिच्या मागे अंशुमनसुद्धा जातो. अंशुमन म्हणत असतो, बघितलंस आपल्या मॉमने एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुझा इन्सल्ट केला, तुला झापलं. त्या अधीराच्या सासरचे लोक आले होते, त्यांच्यासमोर, त्या अधीराच्या नवऱ्यासमोर त्यांची काय लायकी आहे का आपल्यासमोर? तरीही मॉम तुला बोलली. खरं तर आज मॉमने ना सगळ्यांच्या समोर तुझी बाजू घेतली पाहिजे होती. ती तुझ्यासाठी बोलली पाहिजे होती, तुझ्या बाजूने भांडली पाहिजे होती. पण ते सगळं सोडून मॉमने काय केलं? मॉम तुला बोलली. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे मंदाकिनी आता बाबांचा वाढदिवस असतो, त्याच्यासाठी छान घरी सगळी तयारी करत असते. संध्याकाळी आता हे आले की छान मी यांचं माझ्या हाताने औक्षण करेन. मग त्यानंतर मी माझ्या हाताने बनवलेला केक कापेन. केक कापून झाला की महेश काळेंची गाणी ऐकता ऐकता यांना माझ्या हातचा स्वयंपाक खायला घालेन. आणि मग यांचं मन माझ्या हातचं चविष्ट जेवण खाल्लं की लगेचच पागळेल. आणि मग यांचं मन पागळलं की आपोआपच हे माझ्याबरोबर चांगलं बोलायला लागतील, चांगलं वागायला लागतील. हळूहळू आमच्या नात्यामधले सुधार होईल, सगळं व्यवस्थित घडेल, असं सगळं आता ती म्हणत असते. त्यावेळी मग आता इकडे बराच वेळ होऊन जातो. आईचा स्वयंपाक वगैरे सुद्धा पूर्ण होतो, पण तरीही अजून इकडे कोणीही घरी आलेलं नसतं. मग आता आईला प्रश्न पडतो की मी घरी लवकर या सांगूनही हे लोक घरी का बरं आले नसतील? आई आता वाट बघू लागते. तर आता इकडे आजी ही सुद्धा म्हणू लागते, अर्पिताचं नेहमीचंच आहे, जाऊ द्या, कुणीही वाईट वगैरे वाटून घेऊ नका. घरात जर सगळीकडे वातावरण आनंदी असेल तर अर्पिता नक्की त्यामध्ये काही ना काहीतरी कुसपाट काढतच असते. त्यामुळे उगाचच्या उगाच अर्पितावरून कुणीही टेन्शन घेऊ नका. स्वानंदी, तू तर अजिबातच वाईट वाटून घेऊ नकोस. तुला तर आता अर्पिताची सवय पक्की ठाऊक झालेली आहे. अधीरा बाळा, तू सुद्धा विचार करू नकोस. आणि रोहनचे बाबा, तुम्ही, रोहन, सुष्मिता, तुम्हीसुद्धा तिच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. ते काय झालं आहे ना, पूर्वीपासून तिला अशी बडबड करण्याची सवयच आहे, त्यामुळे ती असं मूर्खासारखं बडबडून गेली. तर इकडे आता आई बराच वेळ झाला तरी अजून हे लोक घरी कसे आले नाही, मला सोडून कुठे राहिले सगळेजण, असा विचार करून मग आता ती सुष्मिताच्या फोनवरती फोन करू लागते. पण आता सुष्मिताचा फोन हा तिच्या पर्समध्ये असतो, त्यामुळे तिला फोनचा आवाजच येत नसतो. ती विचार करते, सुष्मिता आणि रोहन त्याचबरोबर ही अधीरा हे तर काहीतरी कामासाठी बाहेर गेले असतील, मग हे सुद्धा अजून घरी का आले नाही? आणि स्वानंदीला आणि तिच्या बाबांना तर त्या समररावांनी बोलावलं होतं, म्हणजे ते सुद्धा अजून घरी आलेले नाही. समररावांकडे गेले, त्यांचं तर ठीक आहे, त्यांचं काहीतरी काम असेल, पण या अधीराने मुद्दामून रोहनला आणि सुष्मिताला बाहेरच टंगळमंगळ करत ठेवलं असेल. मुद्दाम वागते ही असं, अधीराला जाणून बुजून मला त्रास द्यायचा असतो वगैरे वगैरे आता ती बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मल्लिका त्या ठिकाणी आलेली असते आणि मल्लिका अर्पिताला म्हणत असते, अर्पी, अगं जर मी त्या सगळ्यांच्या समोर तुला दोष दिला नसता ना, तर ती स्वानंदी अजून तुला बोलतच राहिली असती आणि त्या स्वानंदीच्या माहेरच्यांसमोर तुझा खूप जास्त अपमान झाला असता. आणि हे मला नको होतं ना, म्हणूनच मी तुला स्वतः ओरडले आणि विषय तिकडे संपवून तुला खोलीत पाठवलं. बाळा, अगं तुला ओरडायला मलाही नाही आवडत, पण काय करू, माझ्यासमोर पर्याय नव्हता. ती स्वानंदी तुला बोलण्यापेक्षा मी बोललेलं कित्येक पटीने मला परवडलं, समजलं? तर दुसऱ्या बाजूला आता बाबा म्हणतात, बरं चला, तुम्ही एवढं छान सरप्राईज वगैरे दिलं, हे बघूनच आम्हाला खूप भरून पावलं. आता आम्ही सगळे निघतो, घरी जायला हवं, उशीर झाला आहे. त्याबरोबर मग लगेचच आता
अधिरा म्हणते हो निघायला हवं. घरी आईंनीसुद्धा बाबा तुमच्या बर्थडेसाठी छान पार्टी सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलेलं आहे, निघूया आता आपण सगळे. त्यानंतर ते सगळेजण तिकडनं निघतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.